स्ट्रक्चर मध्ये केलेलं असतं. द पॉलिपेप्टाइड चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दोन मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंगने एकमेकांना जॉईन झालेले असतात. बिटवीन NH अँड CO C डबल बॉन्ड O ग्रुप, दोन ग्रुप मध्ये हायड्रोजन बॉन्डिंगने एकमेकांची अटॅचमेंट झालेली असते. आता C डबल बॉन्ड O आणि दुसऱ्या साइडला NH मधला H आणि O याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होईल आणि त्या पद्धतीने ही चेन तयार होईल. चेन म्हणजे सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन आपण रिप्रेझेंट या ठिकाणी करू शकतो. द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन डील्स विथ द डिफरंट कन्फर्मेशन्स ऑफ द पॉलिपेप्टाइड चेन्स. वेगवेगळ्या प्रकारचे कन्फर्मेशन्स या ठिकाणी मिळू शकतात पॉलिपेप्टाइड चेनचे. द स्टॅबिलिटी ऑफ अ सेकंडरी स्ट्रक्चर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द नंबर ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स. जेवढे हायड्रोजन बॉन्ड्स, ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधली जी बॉन्डिंग असेल ती बॉन्डिंग जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये त्या स्ट्रक्चर मध्ये असेल, प्रोटीनच्या स्ट्रक्चर मध्ये, तेवढं ते प्रोटीनचं स्ट्रक्चर स्टेबल असेल, त्याची स्टॅबिलिटी जास्त असेल. कमी जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर लूज होईल पॅकिंग आणि प्रोटीन स्ट्रक्चर ब्रेक होईल. However, if large alkyl or aryl side chains are present, आता याच्यासोबत प्रोटीनच्या स्ट्रक्चर मध्ये साइड चेन सुद्धा प्रेझेंट असतील, they cause a non-bonding repulsion which decreases the stability of the secondary structure. दुसरे ग्रुप अरायल अल्काइल साइड चेन जर त्या ठिकाणी प्रेझेंट असतील तर बॉन्डिंग होणार नाही व्यवस्थित, आणि बॉन्डिंग न झाल्यामुळं हे जे स्ट्रक्चर असेल ते अनस्टेबल थोड्याफार प्रमाणामध्ये होऊ शकतं किंवा त्याची स्टॅबिलिटी या ठिकाणी कमी होऊ शकते. They cause non-bonding repulsion which decreases the stability of the secondary structure. Thus, peptide chains are arranged to get maximum stability by having maximum hydrogen bonds and minimum non-bonding repulsions. Side chains थोड्याफार प्रमाणामध्ये असल्या आणि हायड्रोजन बॉन्डिंगची संख्या जर जास्त असेल स्ट्रक्चर मध्ये तर अशा वेळेला ते स्ट्रक्चर प्रोटीनचं स्टेबल स्ट्रक्चर म्हणून आपण ट्रीट करू शकतो. एक्स-रे अनालिसिस हॅव रिव्हील्ड दॅट देर आर 2 टाइप्स ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर्स. दोन प्रकारचे स्ट्रक्चर्स, सेकंडरी स्ट्रक्चर्स एक्स-रे स्टडीवरनं आपण फाइंड आउट करू शकतो, मिळतात आपल्याला. called plated sheet and alpha helical. पहिले जे स्ट्रक्चर आहे दोन स्ट्रक्चर पैकी सेकंडरी स्ट्रक्चर मधलं आहे. पहिले जे स्ट्रक्चर आहे ते प्लेटेड शीट स्ट्रक्चर आहे आणि दुसरं आहे अल्फा हेलिकल स्ट्रक्चर आहे. आता हे दोन स्ट्रक्चर काय आहेत त्याचं पण डिस्कशन या ठिकाणी दिलं. प्रायमरी स्ट्रक्चर पेक्षा थोडंसं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर सेकंडरी स्ट्रक्चर आहे. सेकंडरी पेक्षा थोडंसं कॉम्प्लेक्स टर्शरी आहे आणि एकदमच कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर क्वाटर्नरी स्ट्रक्चर. टर्शरी आणि क्वाटर्नरी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणून आपण ट्रीट करतो. नाउ प्लेटेड शीट स्ट्रक्चर म्हणजे काय? द एक्स-रे डिफ्रॅक्शन पॅटर्न इंडिकेट्स दॅट प्रेझेन्स ऑफ 7 एंगस्ट्रॉम युनिट X-ray diffraction pattern indicates the presence of 7 angstrom unit length between each repeating units. दोन रिपीटिंग युनिट मधला जो डिफरन्स आहे तो 7 angstrom युनिटचा असतं. लेंथ जी असते ती दोन रिपीटिंग युनिट मधली 7 angstrom युनिटची आहे. एक्झाम्पल इज सिल्क फॅब्रॉइन, सिल्कचा फॅब्रिक. Since it is lesser than expected 7.2 angstrom unit, it indicates contraction of the peptide chain. Silk fibroin मध्ये peptide chain contract झालेली असेल, कमी झालेली असेल लेंथ त्याची. These chains lie side by side in a zigzag form. या फॅब्रॉइन मध्ये, सिल्क फॅब्रॉइन मध्ये
दोन चेन्स साइड बाय साइड असतात आणि झिगझॅग फॉर्म मध्ये असतील. जॉईंट बाय हायड्रोजन बॉन्ड्स आणि त्या दोन चेन्स एकमेकांना हायड्रोजन बॉन्डिंगने जॉईन झालेले असतील. द ऍडजसंट हायड्रोजन बॉन्डेड पेप्टाइड chains can run in the same direction. पहिलं सेम डायरेक्शन, then it is called parallel beta plated sheets, or second one is opposite direction, then it is called anti parallel beta plated sheet. एकसारखे असतील, सेम डायरेक्शन मध्ये जर असतील, पॅरलल असतील तर त्याला बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर म्हणू आपण, आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील एकमेकांच्या, अँटी पॅरलल बीटा शीट प्लेटेड शीट स्ट्रक्चर आपण त्याला कन्सिडर करू. Such contracted chains produce plated sheets. अशा कॉन्ट्रॅक्टेड चेन्स प्लेट टाईपचं शीट पद्धतीनं शीट सारखं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी मिळते. असं असेल तर अरेंजमेंट reduces the distance between the alternate amino acid residues. This is a beta arrangement. प्लेट सारखं स्ट्रक्चर असल्यानंतर त्यामधलं डिस्टन्स कमी होईल आणि याला आपण बीटा अरेंजमेंट असं म्हणतो. पुस्तकामध्ये सेगमेंट ऑफ बीटा प्लेटेड शीट या ठिकाणी दिलेला आहे. अरेंजमेंट पुस्तकामध्ये बघून घ्या तुम्ही. लेक्चर घेत असताना पुस्तक जरा समोर घेऊन बसा. अजून एक दोन लेक्चर ऑनलाईन होतील तर साईडला आपल्याला काय स्ट्रक्चर्स दिलेले आहेत ते जरा चेक करता येतील. कोणाकडे नोट्स असतील तर नोट्स घेऊन बसत चला, म्हणजे लगेच आपल्याला रेफरन्स तो साईडचा चेक करता येतो आणि मग तो कन्सेप्ट आपल्या लक्षात येतो. मी उलट करून पुस्तक दाखवल्यानंतर ते लक्षात येणार नाही. The beta plated sheet structure is found in solid proteins. Beta plated sheet structure solid protein मध्ये मिळतं. Example is keratin has a parallel beta plated sheet structure and silk fibroin has anti-parallel beta plated sheet. The peptide chains with small or medium sized chains, small or medium sized side chains have this type of structure. The silk fibroin, the amino acids present are glycine with RH, alanine with R is equal to CH3 group, and serine with R is equal to CH2OH group. The number of strands in a beta plated sheet ranges from 2 to 15. Strands म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे चेन्स एकमेकांच्या समोर जर असतील तर त्याला आपण स्ट्रँड्स म्हणलेला आहे. डीएनए मध्ये दोन स्ट्रँड्स आहेत, दोन प्रकारच्या चेन्स एकमेकांना गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये असतात, तशा पद्धतीचे स्ट्रँड्स. तर बीटा प्लेटेड शीट मध्ये 2 ते 15 अशा प्रकारचे स्ट्रँड्स प्रेझेंट असतात सॉलिड प्रोटीन मध्ये. इन अ ग्लोब्युलर प्रोटीन विथ 6 अमायनो रेसिड्यू इच, 6 अमायनो ऍसिड प्रत्येकी यामध्ये प्रेझेंट असतात ग्लोब्युलर प्रोटीन मध्ये. तिसरं जे पुढचं जो पॉइंट आहे, एक प्लेटेड बी शीट स्ट्रक्चर झालं आणि दुसरं आहे अल्फा हेलिकल स्ट्रक्चर. आता अल्फा हेलिकल स्ट्रक्चर प्लेटेड शीट स्ट्रक्चर मध्ये प्लेट सारखे दोन स्ट्रँड 2 ते 15 पर्यंतचे रेंज असलेले स्ट्रँड्स या ठिकाणी प्रेझेंट असतील. हे एवढे एक्सप्लेनेशन आपण बघितले. अल्फा हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे काय? सेकंडरी स्ट्रक्चर एक मिनिट.
Alpha helical structure, secondary structure of protein changes with peptide chains having larger side chains. सेकंडरी स्ट्रक्चर प्रोटीनचं जे आहे ते चेंज होईल. कशा पद्धतीनं? पेप्टाइड चेन जर मोठ्या कमी जास्त जर झाल्या तर सेकंडरी स्ट्रक्चर चेंज होतं. हॅव्हिंग लार्जर साईड चेन्स, त्या ठिकाणी जर साईड चेन्स वाढल्या तर स्ट्रक्चर मध्ये चेंज होईल. हिअर इच पेप्टाइड चेन कॉइल्स अप. जर चेन्स वाढल्या, प्रोटीनची लेंथ वाढली किंवा साईड चेन्स वाढल्या तर स्ट्रक्चर मध्ये चेंजेस या ठिकाणी होतील. आणि कॉइल अप म्हणजे गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये ते प्रोटीनचं स्ट्रक्चर आपल्याला जसं लेंथ वाढेल, साईड चेन्सची संख्या वाढेल, तसं ते गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला मिळेल. कॉइल्स अप टू फॉर्म अ हेलिक्स लाईक स्ट्रक्चर. गुंडाळलेल्या अवस्थेसारखं स्ट्रक्चर आपल्याला, स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. लेंथ जर जास्त झाली तर, साईड चेन जर जास्त झाल्या तर, आणि तसं स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. लाईक स्ट्रक्चर, लाईक अ स्पेरिकल स्टेअरकेस. स्पेरिकल स्टेअरकेस कसं असतं, पायऱ्या कशा असतात गोल 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 वर जायच्या, त्या पद्धतीचं हे स्ट्रक्चर अल्फा हेलिकल स्ट्रक्चर. आणि तो जो राऊंड असतो त्याला आपण हेलिक्स असं कन्सिडर केलेलं आहे. द इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स आर फॉर्म्ड बिटवीन C डबल बॉन्ड O and NH ग्रुप्स. त्या स्टेअर केसचं जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं असेल तर सेंटरला एक पोल असतो आणि त्याच्या बाजूने पायऱ्या सगळ्या अशा राऊंड मध्ये वर गेलेल्या असतात. आता ते पोल टू पायरी, पोल टू शेवटचा एंड, याच्यामध्ये पायरी असते. या पद्धतीचं स्ट्रक्चर हे प्रोटीनचं स्ट्रक्चर अल्फा हेलिकल स्ट्रक्चर म्हणून आपण ट्रीट करू शकतो. राऊंड शेप मध्ये हे सगळ्या पायऱ्या वर गेलेल्या असतात. आणि जी पायरी आहे ती पायरी जर आपण हायड्रोजन बॉन्डिंग त्या ठिकाणी कन्सिडर केली तर त्या पद्धतीनं सेंटर पासून हायड्रोजन बॉन्डिंग नि शेवटचा पार्ट कनेक्ट झालेला असतो. या पद्धतीचं एक स्ट्रक्चर त्या ठिकाणी असेल. आता या ठिकाणी लेफ्ट हँड साइडला C डबल बॉन्ड O ग्रुप असेल तर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असेल आणि मग या साइडला NH ग्रुप असेल. या पद्धतीची ती बॉन्डिंग असेल. आणि साईड चेन्सची संख्या जास्त असल्यामुळं किंवा लेंथ जास्त असल्यामुळं, गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळं या स्ट्रक्चरचा जो शेप आहे तो स्टेअरकेस सारखा आपल्याला दिसतो. आणि जो राऊंड असतो, एक राऊंड जो असतो त्याला आपण हेलिक्स असं कन्सिडर करतो. In different parts of the side chains, bonding is there, hydrogen bonding is there. वेगवेगळ्या ठिकाणी ती बॉन्डिंग एकमेकांना अटॅच झालेली असेल. which maintain the distance between those parts. दोन पार्ट मधलं डिस्टन्स मेंटेन करण्याचं काम ह्या बॉन्डिंगचं असतं, हायड्रोजन बॉन्डिंगचं. Hence such a structure is known as helical structure. म्हणून अशा स्ट्रक्चरला आपण हेलिकल स्ट्रक्चर असं म्हणतो. Example is myosin, which is component of muscle, and alpha keratin in hair. आपल्या केसांमध्ये अल्फा केराटीन प्रेझेंट असतं. इट्स अगेन अ प्रोटीन. हे अल्फा केराटीन केस आपले जसं लेंथ वाढेल तसं ते गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये जाते. वूल, नेल्स असतील, हॉर्न्स असतील, जास्त जर लेंथ वाढली तर ते असं राऊंड शेप मध्ये व्हायला सुरुवात होते. कारण का? स्ट्रक्चर जी बॉन्डिंग आहे ती हेलिकल स्ट्रक्चरच्या फॉर्म मध्ये जाते. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्फा हेलिकल स्ट्रक्चर्स आर, इथे काही कॅरेक्टरिस्टिक्स रिप्रेझेंट केलेले आहेत. ऑल साइड चेन्स लाय आउटसाइड द हेलिक्स. साइड चेन हेलिक्सच्या बाहेरच्या साइडला असतील, म्हणजे जो राऊंड असतो त्याच्या आउटसाइडला साइड चेन्स प्रेझेंट असतील. हेन्स देयर इज लेस क्राउडिंग, एकमेकांमध्ये क्राउडिंग नसेल. अँड कॉन्सिक्वेंटली लेस रिपल्शन असेल. The distance between the different parts of the same chain, सारख्या चेन मधला जो डिस्टन्स असेल डिफरंट पार्ट्स मधला, is maintained by hydrogen bonds. तो हायड्रोजन बॉन्डिंग ने मेंटेन केला जातो. Parallel to the axis of the helix. हेलिक्सच्या पॅरललला ऍक्सिस, हेलिक्सचा जो ऍक्सिस असतो त्याच्या पॅरललला जो डिस्टन्स आहे तो मेंटेन केला जातो.
Pauling has shown that the helical structure of peptide chain structure जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे 3.6 amino acid residues in each turn of helix 3.6 amino acid residues distance 1 2 3 4 असतं पण डिस्टन्स कॅल्क्युलेट केल्यामुळे 3.6 झालेलं आहे 3.6 अमायनो ऍसिड एका टर्न मध्ये हेलिक्सच्या प्रेझेंट असतात म्हणजे इकडून स्टार्ट होऊन परत राऊंड त्याच ठिकाणी जर परत येण्याचा आपण डिस्टन्स जर कॅल्क्युलेट केलं तर तेवढ्या डिस्टन्स मध्ये एका राऊंड मध्ये स्प्रिंगच्या एका राऊंड मध्ये 3.5 अमायनो ऍसिड रेसिड्यूज प्रेझेंट असतील that provides room for the side chains and allows all possible hydrogen bonds to form याच्यामुळे काय होईल रूम मिळेल साइड चेन्सना हायड्रोजन बॉन्डिंग व्यवस्थित राहील It also accounts for 1.5 angstrom unit repeat distance between amino acid residues 1.5 angstrom unit एवढं रिपीटिंग डिस्टन्स असेल म्हणजे एक अमायनो ऍसिड झाल्यानंतर दुसरं येण्यासाठी 1.5 एवढं डिस्टन्स त्या ठिकाणी असेल angstrom युनिट मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे Along the axis of the helix the diameter of helix is estimated to be 10 angstrom unit आणि त्याचा डायमीटर जो असेल तो 10 angstrom unit असेल चौथं आहे all the amino acid residues can fit into the helix only helix मध्ये फिट होतील जर if all of them have same configuration सगळ्या अमायनो ऍसिडचं कॉन्फिगरेशन जर सारखं असेल तर वेगवेगळं असेल तर त्या हेलिक्स मध्ये फिट होणार नाही इट इज नोन दॅट ऑल ऑफ देम हॅव द सेम एल कॉन्फिगरेशन सर्वच्या सर्व अमायनो ऍसिडचं कॉन्फिगरेशन एल असेल किंवा डी असेल सारखं पाहिजे अँड इन ऑर्डर टू फिट देम हेलिक्स मस्ट बी राईट हँडेड हेलिक्स जो आहे तो राईट हँडेड असला पाहिजे लेफ्ट हँडेड नसेल लेफ्ट हँडेड जर असेल तर फिट होणार नाही और अल्फा हेलिक्स ॲज शोन बिलो राईट हँडेड जर असेल तर त्याला आपण अल्फा हेलिक्स म्हणतो आणि खाली त्याची फिगर रिप्रेझेंट केलेली आहे या ठिकाणी स्ट्रक्चर दाखवलेलं आहे पट्टी सारखं स्प्रिंग आपण ओढल्यानंतर कसं स्ट्रक्चर दिसतं त्या पद्धतीनं हे स्ट्रक्चर या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले दिसतंय तर कार्बन हायड्रोजनची बॉन्डिंग त्या ठिकाणी व्यवस्थित सिक्वेन्स मध्ये अरेंजमेंट झालेली या ठिकाणी दाखवलेली आहे याच्यानंतर शेवटचा जो पार्ट आहे या चॅप्टरला टर्शरी स्ट्रक्चर अजून 10 मिनिट आहेत 10 मिनिटांमध्ये हे 2 पॉइंट्स आपण कंप्लीट करणार आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे सेकंडरी किंवा अल्फा हेलिकल स्ट्रक्चर आता टर्शरी स्ट्रक्चर बघूया It describes how the entire protein molecule is coiled. याच्यामध्ये आपल्याला कशाचं रिप्रेझेंटेशन मिळतं कशा पद्धतीनं ते कॉइल मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे प्रोटीन मॉलिक्यूल किंवा कशा पद्धतीनं तो प्रेझेंट आहे प्रोटीन मॉलिक्यूल अँड फोल्डेड इनटू an overall 3-dimensional शेप कसं फोल्ड झालेलं आहे त्याचा 3-dimensional शेप मध्ये रिप्रेझेंटेशन कॉइल तर झालेलं आहे पण कसं कसं फोल्ड झालेलं आहे त्याचं सुद्धा रिप्रेझेंटेशन 3-dimensional शेप मध्ये जर केलेलं असेल तर त्याला आपण टर्शरी स्ट्रक्चर म्हणतो अँड प्रोव्हाइड मॅक्सिमम स्टॅबिलिटी टू द प्रोटीन मॉलिक्युल्स द सिक्वेन्स ऑफ अल्फा अमायनो युनिट्स इटसेल्फ डज नॉट अकाउंट फॉर ऑल बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन फक्त सिक्वेन्सच महत्वाचा नाहीये अल्फा अमायनो ऍसिडचा बायोलॉजिकल प्रॉपर्टीज साठी प्रोटीनच्या इट ऑल्सो डिपेंड्स ऑन कॅरेक्टरिस्टिक मॉलिक्युलर शेप तर त्याचा मॉलिक्युलर शेप सुद्धा कसा आहे त्याच्यावर डिपेंडंट हे सगळ्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज असतील thus the tertiary structure of protein assumes importance म्हणून टर्शरी स्ट्रक्चरला इम्पॉर्टन्स आहे टर्शरी स्ट्रक्चर are determined by using various techniques such as X-ray analysis एक्सरे अनालिसिस ने टर्शरी स्ट्रक्चर आपण डिटरमाइन करू शकतो 3-dimensional शेप त्याचा आपण फाइंड आउट करू शकतो विस्कोसिटी मेजरमेंट्स दुसरी मेथड आहे
डिफ्युजन लाईट स्कॅटरिंग तिसरी मेथड आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी या 4 मेथड्सनी आपण टर्शरी स्ट्रक्चर त्याचं शेप वेगवेगळं मॉडेल त्याचे आपण फाइंड आउट करू शकतो. Pauling has supported and proposed tertiary structure for alpha keratin in which each helix of the protein is further coiled. टर्शरी स्ट्रक्चर मध्ये जी कॉइल असते ती फर्दर परत कॉइल झालेली असते इनटू सुपर हेलिक्स. हेलिक्स मध्ये फक्त स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर आहे, पण जर सुपर हेलिक्स जर कन्सिडर केला तर अशा अनेक स्प्रिंग्स एकमेकांना गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये असतील. म्हणजे one turn of each is made up of 35 turns of the smaller alpha helix. एक स्मॉलर अल्फा हेलिक्स असे 35 अल्फा हेलिकल स्ट्रक्चर एकमेकांना गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये जर आपल्याला सापडले किंवा स्ट्रक्चर जर तसा असेल तर ते स्ट्रक्चर सुपर हेलिक्स म्हणून आपण ट्रीट करू. And 6 such super helices are woven about a 7th straight helix to form a 7-stranded cable. अशा पद्धतीनं सुपर हेलायसिस एकमेकांना गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये 7 असे स्ट्रेट हेलिक्स मिळून 7 स्टँडर्ड केबलच्या सारखं याचं स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. इट प्रोव्हाइड्स 3-dimensional स्ट्रक्चर विथ कॉइलिंग ऑफ लॉंग पेप्टाइड चेन. खूप मोठी लॉंग पेप्टाइड चेन कॉइलच्या फॉर्म मध्ये एकमेकांना गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळते. With or without helical region, 3 types of bonds are formed such as hydrogen bond. याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स तयार होतात. हायड्रोजन बॉन्ड, आयोनिक बॉन्ड अँड हायड्रोफोबिक बॉन्ड which stabilize tertiary structure. या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या बॉन्ड्समुळे टर्शरी स्ट्रक्चर हे स्टॅबिलाइज होईल. In tertiary structure, the peptide chains are not uniform. Uniform नसतील peptide chains, but certain parts of the chains are coiled to helices, folded into sheets or looped and coiled into irregular arrangements. Irregular arrangement असेल या coilsची which provide the maximum conformational stability. याच्यामुळे याला स्टॅबिलिटी मिळते. मायोग्लोबिनचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर फक्त मी तुम्हाला दाखवतो याचं. डिपेंडिंग अपॉन द वे ऑफ प्रोटीन चेन इज फोल्डेड, टर्शरी स्ट्रक्चर आर ऑफ 2 main categories. Fibrous protein which has bundles of elongated filaments of protein chains. Example is keratin. Here fibrous protein याच्यामध्ये प्रेझेंट असतो which has bundles of elongated fundamentals of protein chains, and globular protein in which protein chains are curled around to form a shape resembling a spear or an ellipsoid. Example is myoglobin. Coiled tertiary structure या ठिकाणी दाखवलेलं आहे. जरा एक लुक या ठिकाणी जर बघितला तर आपल्याला या पद्धतीचं गुंडाळलेलं स्ट्रक्चर एकमेकांना बंडल झाल्यासारखं आपल्याला टर्शरी स्ट्रक्चर रिप्रेझेंट करता येतं. शेवटचा पार्ट या स्ट्रक्चर मधला क्वार्टर्नरी स्ट्रक्चर्स. प्रोटीन्स मे कंटेन 2 or more chains. 1-2 किंवा त्यापेक्षा जास्त चेन्स असतील and are called oligomeric proteins. याला oligomeric protein असं म्हणू. The individual chain is known as subunit or protomer. एक इंडिव्हिज्युअल चेनला आपण प्रोटोमर असं म्हणू. The manner in which these subunits are organized in shape is called the quaternary structure. ज्या पद्धतीने आपण याला ऑर्गनाइज केलेलं आहे करतो सब युनिट्सला, त्याच्यावरून याचं क्वार्टर्नरी स्ट्रक्चर असं नाव दिलेलं आहे. The subunits are held together by the same kind of interactions that hold the individual protein chains in a particular 3-dimensional conformations. Hydrogen bonding, electrostatic attraction, hydrophobic interaction. यानी हे 2 स्टँड एकमेकांना होल्ड केलेले असतील. हिमोग्लोबिन इज अ टेट्रामर. हिमोग्लोबिन टेट्रामर आहे. That is, it contains 4 subunits.
याच्यामध्ये 4 सब युनिट आहेत. 2 आयडेंटिकल अल्फा सब युनिट्स इच विथ 141 रेसिड्यूज, प्रत्येकामध्ये 141 रेसिड्यूज असतील. अँड 2 आयडेंटिकल बीटा सब युनिट्स each with 146 residues. Residues attached to 4 heme molecules. Heme molecules या ठिकाणी प्रेझेंट असते. हे मॉलिक्यूल म्हणजे काय? अ प्रोस्थेटिक ग्रुप दॅट इज प्रोटोप्रोफायरिन रिंग स्ट्रक्चर कोऑर्डिनेटेड टू अ फेरस आयन. Fe+2 आयनला एक रिंगने हे सगळे कोऑर्डिनेट झालेले असतात. त्याला हेम मॉलिक्यूल असं म्हणलेलं आहे. Some multimeric protein have a repeated unit consisting of a single subunit or a group of subunits. Group of subunits. Collagens are trimers, that is 3 chains are wound into a triple helix. 3 चेन एकमेकांना गुंडाळलेल्या अवस्थेत, वूवन म्हणजे गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये असणे, ट्रिपल हेलिक्स मध्ये असतात. एक्झाम्पल त्याचं दिलेले कोलाजन्स. टाइप 1 कोलाजन कन्सिस्ट of 2 identical chains and 1 dissimilar chain. This triple superhelix named as tropocollagen is cross-linked to form a collagen. असं एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले. या ठिकाणी प्रोटीनचे 4 टाइप्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी. We have completed all 4 types and the chapter is completed here. First chapter, amino acid and proteins. Now one another point is given in our syllabus, that is nucleic acid, which is given in spectroscopy unit 2 chapter, but there is a single unit, nucleic acid is given. Now this unit is related to our syllabus, amino acid and protein. Therefore we will continue that point with this chapter, न्यूक्लिक ऍसिड. त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन आहे डीएनएचं, आरएनएचं, न्यूक्लिक ऍसिडचं. तो 1-2 लेक्चरचा जो पॉइंट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला कंप्लीट करूया. पण त्याचं जे सिलेबस मध्ये जे दिलेलं आहे ते स्पेक्ट्रोस्कोपी 2 याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तो न्यूक्लिक ऍसिडचा पार्ट तेवढा छोटासा पार्ट आहे 4-5 लेक्चरचा, तर तो पण आपण कंटिन्यू करूया. अमायनो ऍसिड अँड प्रोटीन सोबतच हे न्यूक्लिक ऍसिडचं सिलेबस आपल्याला म्हणजे कंटिन्युटी राहील, अंडरस्टँडिंगला सोपं राहील. आणि मग आपण दुसरा चॅप्टर पॉलिमर वगैरे सुरुवात करूया. या ठिकाणी आपण थांबूया, 1च मिनिट राहिलेलं आहे. पहिला चॅप्टर आपला संपलेला आहे न्यूक्लिक ऍसिडचा. दुसरा चॅप्टर जो आहे तो छोटासा पॉइंट आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. कोणाला काही डाऊट आहे का या चॅप्टर बद्दल? समजलाय का? अनम्यूट करा आणि बोला. प्रेझेंटी लिहा असं रोज सांगावं लागतं चॅट बॉक्स मध्ये. आता 1 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे आणि बऱ्याच जणांची प्रेझेंटी यामध्ये लिहीपर्यंत हे बंद पडतं. आता पटापट टाईप करून चॅट बॉक्स मध्ये सेंड करा. आज 34 स्टुडंट्स प्रेझेंट आहेत. परत ऍबसेंट झाले स्टुडंट. जे विद्यार्थी ऍबसेंट राहतील त्यांना परीक्षेला बसण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. मी वारंवार सांगतोय, ऑनलाईन ऑफलाईन जे काय होईल नंतर, पण ऑनलाईनची प्रेझेंटी तुमची कमी असेल तर परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ऑनलाईन लेक्चर वेळेवर आणि रेग्युलरली अटेंड करा. प्रेझेंटी तुमची मस्ट आहे. लेक्चरला असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला काहीतरी कळेल आणि पुढच्या वेळेला क्वेश्चन बँक मिळेल न मिळेल काही सांगता येत नाही. डायरेक्ट जर तुम्हाला क्वेश्चन्स जाऊन परीक्षा अटेंड करावी लागली, क्वेश्चन्स अटेंड करावे लागले, तुमच्याकडे जर काही क्वेश्चन बँक नसेल तर थोडंसं कॉम्प्लिकेशन तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळं आपण लेक्चरला बसणं सुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? अनम्यूट करून
कोणाला काही शंका असेल तर बोला या चॅप्टर बद्दल. डिफिकल्टी असेल तर कधी मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही. मी परत तुम्हाला समजावून सांगेल, कोणाला जर समजलेलं नसेल तर. आणि एवढं बायोमॉलिक्युल्स हा चॅप्टर एवढा काही कॉम्प्लिकेटेड नाही. ठीक आहे. मी मीटिंग या ठिकाणी एंड करतो आता. प्रेझेंटी लिहिली का सगळ्यांनी? फक्त 18 जणांनी प्रेझेंटी चॅट बॉक्स मध्ये टाकलेली आहे. प्रेझेंटी लिहा आणि लीव्ह करा मीटिंग. पटापट प्रेझेंटी लिहा. 23 जण झाले, अजून 10 जण, 24, पटापट 25, एक 30 जण प्रेझेंट आहेत. अजून एक कोणीतरी राहिलं प्रेझेंटी लिहायचं. ठीक आहे. मीटिंग आपण थांबूया, लेक्चर थांबूया. पुढच्या लेक्चरला न्यूक्लिक ऍसिडचा जो राहिलेला पार्ट आहे दॅट विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर.